नमस्कार मंडळी, खाऊप्रेमीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. या कृष्ण जन्माष्टमीला तुम्ही बनवा हे अत्यंत पौष्टिक आणि झटपट बनणारे गोविंद लाडू. याला सुदामा लाडूसुद्धा म्हणतात. एकदम चविष्ट लागतात आणि पौष्टिक तर आहेच. चला तर मग रेसिपीकडे वळूयात. त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा तूप, कारण आपल्याला यामध्ये पोहे भाजून घ्यायचे आहेत. तर मी इथे 1 वाटी म्हणजे 1 कपच्या आसपास पोहे घेतलेले आहेत. हे आपण कांद्या पोह्याला वापरतो तेच पोहे आहेत. थोडेसे निवडून घ्यायचे आहेत आणि हलकेसे पुसून घेतले आणि आपल्याला ते शेकून घ्यायचे आहेत. जास्त लालसर करायचे नाही, फक्त इतके आपल्याला भाजून घ्यायचे आहेत की ते कुरकुरीत झाले पाहिजे, म्हणजे त्याची चव लाडवामध्ये खूप छान लागते. आता कृष्ण जयंती आहे म्हटल्यावर पोहे तर पोह्यांच्या रेसिपी तर असतातच. मस्तपैकी गोपाळकाला हे लाडू खूप छान लागतात. तर अशा प्रकारे मी एकदम कुरकुरीत पोहे भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर शेंगदाणे भाजायचे आहे, ते अर्धा वाटी घेतलेले आहेत. शेंगदाणे तूप न घालताच भाजायचे, कारण शेंगदाण्याला स्वतःचं पण एक असं तेल असतं त्यामुळे. तर इकडे मी अर्धा वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर थोडंसं तूप घेतलेलं आहे, जवळजवळ अर्धा चमचा, आणि त्यामध्ये ज्या फुटाण्याच्या डाळ्या असतात त्या घालून भाजून घ्यायच्या आहेत. ऑलरेडी भाजलेल्याच असतात, पण तरीसुद्धा खमंग लागाव्यात त्यासाठी आपण थोडंसं तूप घेऊन त्यावर हलक्याशा भाजून घेणार आहोत. त्यानंतर परत थोडंसं तूप घेऊन अगदी छोटा चमचा तूप घेतलेला आहे, अर्धा चमचा, आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स मी टाकणार आहे. हे काजू बदाम मी जे टाकलेले आहे ते टोटली ऑप्शनल आहेत, नाही टाकले तरीसुद्धा चालणार आहे. 2-3 मी वेलदोडे भाजून घेत. त्यानंतर अर्धी वाटी घेतलेलं आहे मी खोबरं. आता हे माझ्याकडे ना असं बारीक खोबरं होतं, कोरडं खोबरं. तर मी ते आता गॅस पहिल्यांदा मी बंद केलेला आहे, कढई थोडीशी नॉर्मल होऊ दिली, अगदी कोमट, आणि मग मी भाजणार आहे. मग परत गॅस सुरू केला, नाहीतर मग हे खूप बारीक किसलेलं खोबरं आहे तर ते जळू शकतं. त्यासाठी तर असं खरपूस खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, असं मस्तपैकी सगळं साहित्य आपलं भाजून झालेलं आहे. आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. थांबत थांबत मिक्सरचं भांडं वाटायचं, जेणेकरून असं लगदा होणार नाही त्या गोष्टीचा, कारण शेंगदाणा आहे त्याला तेल सुटतं, खोबरं आहे तेल सुटतं त्यासाठी. तर तुम्ही हे एकत्र मिश्रणसुद्धा वाटू शकता, किंवा असं जसं मी निम्म वाटत आहे. पहिल्यांदा मी पोहे, डाळ्या, ड्रायफ्रूट्स हे दळून घेतलं मिक्सरमध्ये. त्यानंतर मी शेंगदाणे मस्त बारीक करून घेणार आहे. थांबत थांबत बारीक करा. आणि वेलदोडा जे आपले भाजून घेतले होते त्याचे साल काढून त्यातले बिया मी ग्राइंड करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी इथे पाऊण वाटी घेतलेला आहे गूळ मी चिरून टाकलेला आहे. ह्या मिश्रणासोबत एकजीव करायचा आणि परत आपल्याला हे मिश्रण जे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे. जास्त फिरवायचं नाही, फक्त गूळ आणि हे मिश्रण एकजीव होईल इतकंच, आणि थांबत मिक्सरचं भांडं फिरवा, नाहीतर मग हे मिश्रण घट्ट होईल आणि पात्याला जाम होईल. त्यामुळे अगदी अर्धा मिनिट आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा, असंपैकी मस्तपैकी आपलं सगळं मिक्सर बारीक करून झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत तूप. सर्वात आधी तूप घालायच्या आधी मी हे असं हाताने चोळून घेत आहे, कारण शेंगदाणे आहेत, खोबरं आहे, त्याला पण स्वतःचं तेल असतं त्यामुळे. त्यानंतर मी ते 3 चमचे घालून घेतलेलं आहे तूप. थोडं तूप मी बाजूला ठेवलं, ते नंतर घालणार आहे. हे बघा, जवळजवळ मी 3 चमचे तूप टाकलेलं आहे आणि आता ते तूप छान चोळलं आणि आता त्याचे आपण लाडू बनवून घेणार आहोत. अगदी तुम्हाला वाटतंय लाडू बनत नाही तर थोडंसं अजून तूप घाला, कोमट केलेलं. असे मस्त झटपट बनणारे पौष्टिक लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील. कृष्ण जन्माष्टमीला नक्की बनवून बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट करायला सुद्धा विसरू नका. हे बघा, मस्त गोल गरगरीत लाडू बनवून तयार होतात. ह्या मिश्रणाचे माझे टोटल 12 लाडू झाले होते. पहिला लाडू देवाला नैवेद्याला दाखवला, दुसरा लाडू माझ्या घरातल्या छोट्या कृष्णाने पळवलेला आहे. हे बघा, असा मस्तपैकी लाडू बनवून तयार झालेले आहेत. तर नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.